मंडळी, पंढरपूरच्या वारीत लाखो वारकरी जेव्हा चालतात तेव्हा त्यांच्या मुखात एकच नाव असते, ज्ञानेश्वर माऊली. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एका 21 वर्षाच्या तरुण संताला अवघ्या महाराष्ट्राने माऊली म्हणजेच आईपद हे का दिले? आणि त्यांच्या पालखी सोहळ्याचे असे कोणते नियम आहेत ते आजही लष्करासारखे पाळले जातात? आजच्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण माऊलींचा हा अद्भुत इतिहास अतिशय सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ 16 वर्षाचे असताना ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला. त्या काळात संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्यांपर्यंत पोचत नव्हते. माऊलींनी ते मराठीत आणले, पण त्यांना माऊली नाव पडण्यामागचे खरे कारण म्हणजे त्यांचे अथांग प्रेम. समाजाने त्यांच्या कुटुंबावर खूप अन्याय केला, त्यांना छळले, पण माऊलींनी समाजाला राग आणि शाप दिला नाही, तर पसायदानातून पूर्ण जगाच्या कल्याणाची देवाकडे मागणी केली. एका आईच्या काळजाशिवाय एवढी क्षमा आणि प्रेम कोणीही देऊ शकत नाही, म्हणूनच जगाने त्यांना माऊली म्हटले. आता जाणून घेऊया त्यांच्या पालखीचा इतिहास. आज आपण जी शिस्तबद्ध वारी पाहतो तिची खरी सुरुवात 1685 मध्ये संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी केली. त्यांनी माऊलींच्या पादुका रथात ठेवून आळंदी ते पंढरपूर अशी पहिली सामूहिक पालखी काढली. पुढे 1832 मध्ये शिंदे सरकारच्या काळात हैबतराव बाबा आरफळकर यांनी या पालखी सोहळ्याला एक लष्करी शिस्त आणली. यामुळेच आज लाखो वारकरी एका रांगेत बिना कोणत्या गडबडीशिवाय मैलोनमैल चालत जातात. माऊलींच्या पालखीत 2 घोडे असतात, ज्यांना माऊलींचे अश्व म्हणतात. वारीतील रिंगण सोहळा हा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. जेव्हा माऊलींच्या अश्वाला मोकळे सोडले जाते तेव्हा तो कोणालाही न धडकता वर्तुळात वेगाने धावतो. असे मानले जाते की त्या अश्वावर स्वतः माऊली स्वार असतात. तुम्हाला माऊलींच्या या पालखी सोहळ्याचा इतिहास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही माऊलींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये माऊली माऊली लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.